केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे याविषयी टीका अशी झाली आहे की महाराष्ट्राला काही मिळालं नाही, महाराष्ट्राचा उल्लेख नव्हता, पुण्याचा दोनदा उल्लेख झाला आहे. तुमच्या मनामध्ये काय येतं? सर्वप्रथम माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सलग 9व्यांदा या देशाचा अर्थसंकल्प काल मांडला. आणि आपण जर पाहिलं तर सर्वसमावेशक देशातील प्रत्येक राज्यांना समान न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये दिसून येतो. नवभारताच्या आकांक्षांना ऊर्जा देणारा, देशाच्या युवा शक्तीला चालना देणारा, 140 कोटी देशवासियांच्या साक्षीनं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जो 2047चा विकसित भारताचा संकल्प केलाय, त्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं पाऊल टाकलेला आणि सर्व घटकांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे असे मी म्हणेन. आज आपली अर्थव्यवस्था ही जागतिक पातळीवर पाहिली ती 4थ्या स्थानावरती आहे. त्या अर्थव्यवस्थेला 3ऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचालीसाठी पूरक ठरणारा आणि 60% विकास दर घेऊन सर्वाधिक विकासाने वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्थेला एक बळ देणारा असा हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल. आपण जर पाहिलं तर कृषी असेल, शिक्षण असेल, आरोग्य आहे, पायाभूत सुविधा असतील, संरक्षण आहे, टेक्नॉलॉजी आहे, सहकार, पर्यटन, MSME अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना देणारा हा 50 लाख कोटीचा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्र्यांनी काल सादर केला. आपण जर पाहिलं तर पायाभूत सुविधा या देशामध्ये निर्माण करण्यासाठी जवळपास 12 लाख कोटींपेक्षा अधिकची तरतूद केलेली आपल्याला दिसतीये. 10 वर्षापूर्वी आपण 11 वर्षापूर्वी आपण काँग्रेसच्या काळातील सर्व अर्थसंकल्प पाहिले असतील तर 1 लाख कोटीपेक्षा कधीही जास्त तरतूद या देशातील पायाभूत सुविधांना केलेली दिसली नाही. आणि आज आपण जर पाहिलं तर ती तरतूद 12 लाख कोटीच्या घरात आहे. मग या देशातील